आपल्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपल्या प्रभागामध्ये जे 4 उमेदवार आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्याकडे आशीर्वाद मागायला आले, ते आमचे 4ही उमेदवार अ गटामध्ये आमच्या डॉक्टर श्रेयस प्रीतम खानवे, ब गटामध्ये अनिल दिलीप सातव, क गटामध्ये ऐश्वर्या सुरेंद्र पठारे आणि ड गटामध्ये रामदास दाभाडे हे 4ही उमेदवार आज या ठिकाणी आपल्याकडे या निवडणुकीसाठी आपलं प्रतिनिधित्व महानगरपालिकेमध्ये करण्यासाठी म्हणून आपल्याला आज या ठिकाणी नमस्कार करायला आले, आशीर्वाद मागायला आले. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या या पावनभूमीमध्ये मला आठवते की लोकसभेच्याही वेळेला या ठिकाणी सभा झाली आणि लोहगावकर हे नेहमीच, माझा अनुभव असा आहे की खूप विचारानं मतदान करतात, खूप विचारी आहे. आणि मला आठवतं की लोकसभेचा निकाल लागल्यानंतर ज्या वेळेला एका भागातल्या जेव्हा निकाल येत होते तेव्हा लोहगावकरांनी सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीला भारतीय जनता पार्टीला मदत केली. या भागात मला मोठं मताधिक्य आपण सगळ्यांनी यावेळेला दिलं होतं. आणि आज या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करायला, विनंती करायला मी आलोय, या 4ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आपण या ठिकाणी निवडून द्यावं. देशामध्ये आज आपण जर पाहिलं तर नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली गेले 11 वर्ष या देशातील जनतेने त्यांना प्रधानमंत्री म्हणून, आपला सेवक म्हणून काम करण्याची संधी दिली. या राज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना 14 ते 19 हे 5 वर्षांनी, नंतरच्या काळामध्ये एकदा उपमुख्यमंत्रीने, आता गेले 1.25 वर्ष या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करायची संधी आपण सगळ्यांनी दिली. महानगरपालिकेमध्ये मागचे 5 वर्ष भारतीय जनता पक्षाचं निर्विवाद वर्चस्व होतं, सत्ता होती, बहुमत होतं. आणि आपल्याला आज आम्ही यासाठी आग्रह करायला आलोय, या तिन्ही सरकारच्या, तिन्ही सत्ता काळामध्ये महानगरपालिका असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, या ट्रिपल इंजिनच्या सरकारच्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये प्रचंड कामं झाली, अनेक विकासाचे प्रकल्प मार्गी लागले. आणि म्हणून जे काम आपण केलं ते जनतेसमोर ठेवलंय. आणि म्हणून पुण्यात आज वातावरणच असं आहे की पुणे महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचाच महापौर होईल अशी परिस्थिती आहे. मी आपल्याला सांगेन की मोदीजींच्या नेतृत्वाखाली या पुण्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकल्प या ठिकाणी मिळाले. कागदावरती असलेली मेट्रो आमची आज धावू लागली. या पुण्यामध्ये 32 किलोमीटरची मेट्रो आज आपण धावते. आपण पाहतोय की या भागाला सुद्धा पुढच्या काळात, भविष्यामध्ये मेट्रोचा आज जवळपास खराडीपर्यंत मेट्रोचं पुढच्या काळामधलं नेटवर्क पूर्ण होत आहे. आज या शहरामध्ये भविष्यामध्ये 120 किलोमीटरचं मेट्रोचं नेटवर्क पुढच्या काळामध्ये पूर्ण होत आहे. पुणे विमानतळापर्यंत थेट मेट्रो पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, अनुभवायला मिळेल, आपल्याला प्रवास करायला. या पुण्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून नदीचा प्रकल्प सुरू आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालय झालं. केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण पाहिलं मोठ्या प्रमाणात बसेस उपलब्ध झाल्या. राज्य सरकार म्हणून देवेंद्रजींच्या माध्यमातून सुद्धा खूप मोठं काम या पुणे शहरामध्ये उभं राहिलं. पुण्याच्या बाबतीत तर त्यांचं एक स्वप्न आहे की भविष्यातलं एक मोठं शहर, या देशातलं एक प्रगत शहर म्हणून पुणे शहराचं एक विजन मान्य देवेंद्रजींच्या संकल्पनेमध्ये आहे. आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो 5 वर्षामध्ये पुणेकरांना अपेक्षित अशा पद्धतीचं काम आपण पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झालो. आणि आज म्हणून मी म्हणालो की पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक वातावरण आहे, मोठ्या प्रमाणामध्ये एक जनादेश आपल्या सोबत आहे. आणि मग लोहगाव सारखा हा पुढचा जो आमचा 3 नंबरचा प्रभाग आहे, जिथे मागच्या वेळेला 4ही नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे होते, ती परंपरा कायम ठेवण्याचं काम आता लोहगावकरांना, वाघोलीकरांना करायचंय. आणि 4-0 पुन्हा एकदा आपले 4ही नगरसेवक महानगरपालिकेमध्ये निवडून आले पाहिजे. व्यासपीठामध्ये आमचे अनेक पदाधिकारी, अनेक कार्यकर्ते, मला या ठिकाणी आवर्जून सांगायचे की भारतीय जनता पक्षामध्ये एक विचार आणि संस्कृती आहे. भारतीय जनता पक्ष हा तत्वाने आणि विचारानं चालतो. अनेक मंडळींच्या आमच्या संधी या ठिकाणी गेल्या. आमच्या श्वेताताई 5 वर्ष नगरसेविका होत्या. महेश आणि श्वेताताईंनी खूप चांगलं काम या भागामध्ये, या प्रभागामध्ये केलं. पण पक्षानं सांगितलं की तुम्हाला थांबायचं, आपण या वेळेला तुम्हाला संधी नाही देऊ शकत. मला अभिमान वाटतो अशा आमच्या सहकार्यांच्या, कार्यकर्त्याच्या. दुसऱ्या दिवशी प्रचाराला आमचा महेश आणि श्वेताताई या ठिकाणी उभ्या राहिल्या. आमचा आदित्य असेल, आमचा संदीप असेल, हे सगळ्या मंडळींना, मला कुणाला अपेक्षा नसते,
राजकारणामध्ये काम करताना कार्यकर्ता काही ना काहीतरी अपेक्षा ठेवतो आणि त्याच्यामध्ये काम करत असतो, पण संघटनेच्या पुढे मात्र मी नसतो, मी जात नाही. याचे एक उदाहरण मला असं वाटतं या मंडळींनी घालून गेलं. मला मना वाटतं आमच्या मोहनराव सरकार आणि या सगळ्यांचं कौतुक वाटतं की भारतीय जनता पक्ष मी म्हणालो तसं एकदा ठरलं, पक्षानं सांगितलं तुम्हाला काम करायचंय, काम करणार. तुम्हाला संधी मिळते, नाही मिळत तरी सुद्धा काम करायची जी मानसिकता असते ती तुम्हाला सांगतो फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी. आणि म्हणून नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज आपण पाहिलं की सर्वसामान्य माणसाचा देशामध्ये विचार होतो, तो जागतिक अर्थव्यवस्थेवरती 4थ्या क्रमांकावरती आपला देश सुद्धा आहे. म्हणजे अगदी तळातल्या शेवटच्या माणसाचा विचार होतो आणि तिथून या जागतिक स्तरावरती, वैश्विक स्तरावरती आम्ही 10व्या स्थानावरून 4थ्या स्थानावरती आमची अर्थव्यवस्था येते. आज या देशातील आमच्या गोरगरिबांच्या जीवनामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये कल्याण होण्यासाठी अनेक योजना मोदीजींच्या काळामध्ये आल्या. आपण त्या योजना पाहिल्या तर आज या देशातील कमीत कमी 50% पेक्षा अधिक लोकसंख्या अशी आहे जी कुठल्या ना कुठल्या तरी मोदीजींच्या योजनेचा आज लाभार्थी. त्याच्या आयुष्यामध्ये आज उजेड आहे, त्याच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणण्याचं काम मोदीजींच्या योजनेने केलं. या देशातील मागच्या 10 वर्षात 25 कोटी जनता दारिद्र्य रेषेच्या वरती आली. हे विकसित भारताचं स्वप्न आहे. हे विकसित भारताच्या दिशेनं, संकल्पच्या दिशेनं चाललेलं एक वाटचाल आहे, एक प्रवास आहे. राज्यामध्ये आमच्या देवेंद्रजींच्या सरकारच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींचा तुमचा विचार झाला. आता आमच्या बहिणीच्या अकाउंटमध्ये दर महिन्याला पैसे जमा होतात. त्याच्या मागचा उद्देश आहे की आमच्या राज्यातल्या महिला सक्षम झाल्या पाहिजेत, आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत, स्वतःच्या पायावरती उभ्या राहिल्या पाहिजेत. तिथून ते विदेशी गुंतवणूक, या देशामध्ये सर्वाधिक गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येते. म्हणजे शेवटच्या माणसाचा विचार भारतीय जनता पार्टी करते, त्या राज्याचा आणि देशाचा वैश्विक स्तरावरती आणि देश पातळीवरती विचार सुद्धा आम्ही करतो. आणि म्हणून हे 4ही उमेदवार आपल्या समोर जे आज आले, मी तुम्हाला सांगतो हे 4ही उमेदवार अत्यंत कार्यक्षम म्हणून या महानगरपालिकेमध्ये काम करतील. मी आपल्याला हा शब्द द्यायला आलोय, विश्वास द्यायला आलोय की भारतीय जनता पार्टीच्या विचारातून आणि संस्कारातून जो लोकप्रतिनिधी काम करतो तो जनतेप्रती असलेल्या कर्तव्याच्या भावनेत काम करतो. तो स्वतःसाठी काम करत नाही, तो जनतेसाठी काम करतो. आणि म्हणून आज आम्हाला महानगरपालिकेमध्ये सत्ता कशाला हवी आहे? आम्हाला सत्ता गाजवायला, राबवायला नकोय, आम्हाला जनतेच्या सेवेसाठी सत्ता हवी आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो गेल्या 5 वर्षामध्ये इतकं चांगलं काम झालं की त्याच्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला प्रचंड यश आपल्या पुणे शहरामध्ये मिळालं. त्याचं कारणच ते आहे. आणि आज जे म्हणतात की आम्हाला सत्ता हवी आहे, आम्हाला बदल हवा आहे, आणि पुणेकरांना कारभारी बदला असं सांगायचे सल्ले जे पुणेकरांना देत आहेत, 2017 साली जे पुणेकरांनी यांनाच हद्दपार केलं का तर यांच्या काळामध्ये 20-25 वर्षात यांच्याकडे सत्ता, हेच पालकमंत्री, गल्ली ते दिल्ली यांचंच सरकार, आमची कागदावरची मेट्रो आयुष्यभर कागदावरच राहिली असती जर मोदीजी नसते आले. आणि म्हणून मला असं वाटतं की आज पुन्हा एकदा ही लोक आपल्याला काही ना काही भूल थापा मारतील, काही ना काही ते आमिष सांगतील, काही ना काही पुण्यासाठी आम्ही करू म्हणतील. यांना 20-25 वर्ष पुण्यासाठी काही करता नाही आलं आणि म्हणून पुणेकरांनी यांना घरी बसवलंय. आता पुणेकरांनी ठरवलंय कारभारी तोच हवाय, म्हणजे भारतीय जनता पार्टी हवी. आज हे 4ही उमेदवार आपल्याला सांगेल की श्रेष्ठताई जे आहे, प्रतापदादांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही दोघांमध्ये आल्यानंतर. एक सामाजिक, राजकीय आणि वैचारिक वारसा जो वर्षानुवर्ष या परिवाराचा तो पुढच्या काळामध्ये समर्थपणे चालवण्याचं काम आमच्या प्रीतमताई, आमच्या श्रेष्ठताई आणि आमच्या प्रीतमजी करतील. एका वेळी 2 फ्री आहेत बघायला. त्यामुळे ही दोघंही मनापासून या समाजामध्ये काम करणारी माणसं आहे की पुढच्या काळामध्ये या सगळ्या प्रतापदादाच्या परिवाराचा जो वारसा पुढे समर्थपणे चालवण्याचं काम करतील, आम्हाला विश्वास आहे. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना, दोघावकरांना हे ठरवलं पाहिजे की आता संधी मात्र कुठे जाता कामा नये. 4ही नगरसेवक आता निवडून आले पाहिजे. आपले दुसरे उमेदवार आमचा अनिल सातव, युवा मोर्चाचं काम करणारा कार्यकर्ता, तळागाळातल्या कार्यकर्त्याचा सुद्धा विचार भारतीय जनता पार्टी करते. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की असा कार्यकर्ता आहे की जनमानसामध्ये आज शेवटच्या माणसापर्यंत तो पोहोचला, त्याचा विचार तो करतो. त्याच्या भाषणातून आपल्याला कदाचित जाणवलं असेल. सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आमचा अनिल युवा मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून आज लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी आला. ऐश्वर्याताई जसं सांगितलं गेलं की नवीन आहेत, पण त्यांच्या भाषणावरून वाटलंच नाही नवीन. त्यांचं भाषण आपण ऐकलं सगळ्यांनी. आणि म्हणून बापू साहेब असतील, आमचे सुरेंद्र दादा असेल, त्यांचा सुद्धा वारसा पुढच्या काळामध्ये समर्थपणे ऐश्वर्याताई तुम्ही सांभाळताल, याच्याबद्दल आमच्या मनामध्ये अजिबात शंका नाही. आणि मी तुम्हाला सांगतो 5 वर्षात त्या नगरसेविका राहतील, 5 वर्ष त्या स्वतः काम करतील. सुरेंद्र पठारे खाली काम करतील, बापू पठारे पुढच्या काळात आपल्याकडे इथंच येऊन काम करतील, कुठं जात नाही राहतात. त्यामुळे मला असं वाटतं की एक समर्थ, एक सक्षम महिला म्हणून आमच्या आज श्रेयसताई असतील, आमच्या ऐश्वर्याताई असतील,
त्या तुमच्या अपेक्षेला खऱ्या अर्थाने उतरतील, तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम करतील, हा विश्वास या ठिकाणी द्यायला. रामदास भाऊंच्या अनुभवाबद्दल या ठिकाणी बोललं गेलं. आज रामदास भाऊंचा अनुभव हा निश्चितपणे या सगळ्या लोकांना, जे आमच्या तिन्ही नगरसेवकांना सोबत घेऊन जाण्याचं काम करेल. या परिसराला, या भागाला, या प्रभागाला एक विकासाचा दृष्टिकोन असणारा एक सिनियर नेता, एक अनुभवी नेता म्हणून रामदास भाऊंकडे आम्ही पाहतो. म्हणजे बघा, सगळी चारही माणसं कशी आपल्याला मिळाली, तुम्हाला हवी तशी मिळाली, तुम्हाला जसे पाहिजे तसे दिलेले. आता मात्र तुम्ही कुठंतरी कमी पडू नका. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की आज या शहराचं, एकूण पुण्यात उद्याचं भविष्य पाहता केवळ आणि केवळ पुणेकर हे नेहमी, मी तुम्हाला सांगतो, जसं मी लोहगावकरांचं म्हणलं की आपण शेवटी पुणेकर म्हणून, पुण्यातली जनता अत्यंत स्तुत्य आहे, पुण्यातली जनता विचारी आहे, पुण्यातली जनता मत देताना 10 वेळेला विचार करते बटन दाबताना. आणि पुण्यातली जनता हाच विचार करते की पुण्याचं भविष्य कोणाच्या हातात सुरक्षित आहे, पुण्याचा विकास कोण करू शकतं, पुण्याच्या या सगळ्या संस्कृतीची रक्षण कोण करू शकतं, पुण्याचा विकसित पुण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी नेमकं कोणाच्या हातामध्ये आपण सत्ता दिली पाहिजे, हा विचार पुणेकर करतात. आणि तो विचार पुणेकरांनी नक्की केला, तो म्हणजे भारतीय जनता पार्टी. आता आपण केलंय म्हणून सांगतोय, आणि जे करणारे ते सुद्धा पुणेकरांच्या समोर आपण आपल्या संकल्प पत्राच्या माध्यमातून या ठिकाणी केले. म्हणून मला असं वाटतं की अधिक न बोलता एवढंच अपेक्षित आहे की मी आज या चारही उमेदवारांसाठी आपल्या सगळ्यांना विनंती करायला आलो की आपण भरघोस मतांनी या चौघांना विजय करून द्या. आम्ही सगळे मिळून, आम्ही सगळे प्रदीपदादा यांनी, आम्ही तुम्हाला शब्द देतो की आपल्या अपेक्षेनुसार ही मंडळी काम करतील, अत्यंत सक्षम आणि चांगल्या कार्यकर्ते म्हणून आपल्या समोर एक लोकप्रतिनिधी म्हणून एक चांगलं काम उभं करतील, हा विश्वास मी या ठिकाणी आपल्याला देतो. आणि आपण 15 तारखेला 4-0 ही मॅच जिंकायची, एवढं मात्र नक्की करा. आणि इथून सुरू करू. प्रभाग 1, 2, 3, 4 वडगाव शहरीतलं खातं उघडली गेली पाहिजे. मी इथे याच्यासाठी प्रभाग 1 मध्ये गेलो होतो, इथे 4च्या 4 कमळ आहेत. आजचा तुम्हाला मी रिपोर्ट सांगतो या प्रभागाचा. आज आपल्याकडे एक सिस्टीम आहे की रोज आपले सर्वे चालू असतात, आणि त्या सर्वेमध्ये पुण्यात कुठला उमेदवार आपला आज आघाडीवरती आणि कुठला उमेदवार आज पिछाडीवरती, याचा रोज सर्वे येतो. मी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सांगतो, मला आनंद वाटतो सांगताना, आपले 4ही उमेदवार जिंकतायत. 4ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने जिंकणारे, तुमचा आशीर्वाद फक्त द्या. आजच्या स्थितीला सुद्धा हे 4ही उमेदवार आघाडीवरती आहेत. फक्त राहिले 7 दिवस. आता 7 दिवसाची फक्त आघाडी कशी वाढवायची तुम्ही सगळ्यांनी ठरवा. त्यामुळे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद हा काय माझ्यासोबतही राहिला, त्या चौघांसोबत राहील. प्रतापदादा खानवेंचं हे स्वप्न होतं की पुन्हा एकदा महानगरपालिका आल्यानंतर या गावाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. मग कोणीतरी सांगितलं की 1 नाही 2 खानवेंना या ठिकाणी तिकीट दिलेली आहे. एक इथं दिले, पलीकडे संतोषदादा खानवेच्या बायकोला सुद्धा तिकीट दिलेलं. त्यामुळे 2 खानवेंना तिकीट दिले, 2 लोहगावकरांना तिकीट दिले. आता मात्र तुमची जबाबदारी महानगरपालिका. आता नरेंद्र, देवेंद्र, सुरेंद्रच्या नंतर राजेंद्रची वेळ कधीतरी येईल. आता त्याची चिंता तुम्ही करू नका, तुम्ही आमच्यात आलात. आता तुम्हाला आम्ही सामावून घेतल्या. आणि तुमचं जे स्लोगन आहे ते आम्ही आता लक्षात खूप कठीण, काय काळजी करू नका. पण माझ्याकडे नाही, दादाकडे बघा, अध्यक्ष ते. त्यामुळे परत मला उद्या येऊन कॉल झालं काय झालं ते दादा बघतील. काय संघटनेचे अध्यक्ष आहेत आपल्याकडे, संघटनेचा अध्यक्ष हा प्रमुख असतो, तो सांगेल ते ऐकायचं असतं. मला खूप मनापासून समाधान वाटतं. आमच्या विना काकींनी सुद्धा निवडणुकीसाठी खूप तयारी केली होती. त्यामुळे भविष्यामध्ये काकी तुम्ही आमच्याबरोबर येणं आम्ही स्वागत करतो. आज तुम्ही कमळाची मुखलत नक्की घातलेली आहे, त्यामुळे ते बरं वाटतं की तुम्ही सुद्धा आज आमच्या सोबत आलेला आहात. त्याचंही कौतुक आहे, याचंही समाधान आहे. आणि म्हणून आपली सगळी लोक एक झाली आहेत. ही सगळी नात्यावरती माणसं आपण सगळी एक झाले बघा. आता सुट्टी नाही देत. आणि म्हणून आपला सगळ्यांचा आशीर्वाद या चौघांसोबत राहू द्या. हे चौघं महानगरपालिकेमध्ये खूप चांगलं काम करते, हा विश्वास या निमित्ताने आपल्याला देतो. आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद.